हॅलो. तर मी आज आली आहे जुना आळंदी रोड मोशी. हा जो दिसत आहे जुना आळंदी मोशी रोड आणि हे आहे निमंत्रक हॉटेल. आणि त्याच रोडला एक सुंदर असं अप्रतिम असं रेंटल फॅशन डिझायनर स्टुडिओ प्लस रेंटल इथं कपडेसुद्धा अवेलेबल होतात. प्लस इथं जुना चौधरी ढाबा जो पहिल्यांदाच इथं स्टार्टिंगला होता मोठा ढाबा, तर त्याच्या शेजारीच हे एक शॉप आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. त्याच्या बाजूला मेन्स सलून प्लस तिथं मराठी तडका म्हणून एक छोटंसं हॉटेल आहे. त्याच्या शेजारी हे आपलं हे रॉयल कारभार म्हणून एक शॉप आहे. तर आज त्या दुकानाची सफर तुम्हाला थोडक्यात घडवणार आहे. तर चला बघूया आतमध्ये काय काय आहे. तर तुम्ही आतमध्ये गेल्यावर बघू शकता की सुंदर अप्रतिम असे गाऊन, इंडो वेस्टर्न अशा साड्या प्लस आपल्या ट्रेडिशनल साड्या पैठणीस वगैरेसुद्धा इथं अवेलेबल आहेत. डिझायनर साड्या आहेत आणि त्यासोबत आपल्याला इथे वेगवेगळी ज्वेलरी प्लस क्लच, हँडबॅग्स वगैरेसुद्धा इथं आपल्याला रेंटने मिळतात. त्यासोबत मुलांसाठीसुद्धा, जेंट्ससाठीसुद्धा इथे ब्लेझर्स वगैरे अवेलेबल होतात. आणि बघूया आता इथे नवीन नवीन काय काय दिसते तुम्हाला. तर मी थोडक्यात इथं दाखवायचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे कलर्स आणि गाऊनच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. अप्रतिम अशी क्वालिटी आणि हेवी असे गाऊन इथं अवेलेबल होते आणि हे पण रेंटने आपल्याला इथं मिळतात. तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथे ही आमची भाची आहे. त्यांनी एक ड्रेस तिने वेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही हे जे बघता आहात हे एक जे सुंदर अप्रतिम कलर आणि वर्क केलेले सुंदर असे इंडो वेस्टर्नच्या साड्या आहेत आणि खरंच खूप सुंदर होत्या ह्या साड्या. आणि तुम्ही इथं बऱ्याच व्हरायटीज तुम्ही बघू शकता. आणि हा लेहंगा जो घातला आहे माझ्या भाचीने तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आहे, पण हा तेवढाच हेवीसुद्धा आहे. खूप छान दिसत होता आणि क्वालिटीसुद्धा अप्रतिम होती. तर यासोबत 2 ब्रायडल लेहंगेसुद्धा इथं अवेलेबल होते. तर खूप सुंदर असं काम होतं त्याच्यावर मोतीचं, प्लस काही एका याच्यावर तर मिररचं वर्क होतं. खूप हेवी असं वर्क होतं त्याच्यावर. तर ह्या साधारण दोन्ही लेहंग्यांचे रेंट हे 10,000 रुपीज आहेत. तर बघू शकता तुम्ही खूप शाईन मारतो हे लेहंगे. तर अशा पद्धतीने खूप छान असे लेहंगे इथं अवेलेबल होते. त्यासोबत यांचे वन पीस म्हणा किंवा साडीज म्हणा ह्या फॅशन शोसाठी सुद्धा दिले जातात रेंटने. तर तुम्ही इथं येऊन एकदा नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला इथं नक्कीच व्हेरिएशन आणि व्हरायटीज खूप अप्रतिम अशा बघायला मिळतील. त्यासोबत इथं काही ज्वेलरीसुद्धा अवेलेबल होती आणि ज्वेलरी म्हणशाल तर एक नंबर अशी ज्वेलरी होती आणि कुठेच नकली अशी वाटणार नाही अशा पद्धतीचे हेवी वर्क असलेली ज्वेलरीसुद्धा इथं अवेलेबल होती. त्यासोबत आपल्या पैठणी साड्या ज्या ट्रेडिशनल साड्या आपण म्हणतो त्यासुद्धा इथं अवेलेबल होत्या. आणि त्यासोबत डिझायनर साड्यासुद्धा होत्या ज्या आपण ज्या पार्टीवेअर साड्या म्हणतो त्यासुद्धा खूप छान अशा इथं अवेलेबल होत्या आणि त्याची क्वालिटीसुद्धा अप्रतिम होती. त्यासोबत शूजसुद्धा इथं रेंटने मिळतात. तुम्ही बघू शकता इथं ही ज्वेलरी तुम्हाला मी इथं दाखवते. खूप म्हणजे खूपच सुंदर होतं. त्याचं वर्क खूप अप्रतिम असं होतं. स्पेशली 6-7 हजार रुपयात लोकलचा हार भेटून जातो, पण त्याची फिनिशिंग पॉलिश वगैरे खूप छान आहे फिनिशिंग. ह्याचं प्रॉपर मॅट फिनिशिंगमध्ये म्हणजे जे ओरिजिनल आहे असं वाटतं. एकदम ओरिजिनल जाणवतं. तसं आपण जर पाहिलं ना तर हे मग ते लोकलचे जे आहेत ना ते असे असतात. हां लोकलचे असे राहतात. आम्ही ते कस्टमाइज करून घेतले स्वतः. होय. पर्स वगैरे सगळं आम्ही स्वतः हे करतो. एंगेजमेंट प्लेट और ह्याचे आर्टिफिशियल फ्लावर ज्वेलरी हळदीची, त्याच्यानंतर ओरिजिनल फ्लावर ज्वेलरी वगैरे सगळं. म्हणजे एकदा आतमध्ये आलेले ब्रायडल तिला बाहेर नाही खरंच नाही जाऊ शकत, पण खूप छान म्हणजे तिच्या हळदीपासून तर तिच्या विधीपर्यंत रिसेप्शनपर्यंत आपण सगळं फार खरंच छान. ओरिजिनल फ्लावरची ज्वेलरी आत्ता सध्या ट्रेंड आहे, त्यामुळे तेही आपल्याकडे आहे. आर्टिफिशियल ज्वेलरी पण आहे, सगळं व्यवस्थित. हळदीची बेस्ट ऑप्शन. मी तर माझ्या क्लायंटला तेच सांगते, कारण माझ्या बऱ्यापैकी म्हणजे कसं मॉडेल असतात त्यामुळे त्यांना पुण्यातनं इथपर्यंत येणं पॉसिबल नसतं, मग त्यांना मी पोर्ट्रेट करायला सांगते.
अधिक माहितीसाठी जुना मोशी आळंदी रोड, जुना चौधरी ढाबा शेजारी रॉयल कारभार येथे नक्की भेट द्या. धन्यवाद.